फिरव फिरव, तूच करू शकतेस. हा ताजे ताजे रत्तांबे भेटले. त्याचं तोंड बघूनच कळतंय. बीज दिली तिला, पण मला हे चव घ्यायचं होतं, नंतर गोड लागणार. नमस्कार सगळ्यांना, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन कोकण ब्लॉगमध्ये. तर हा कावळा ना कधीपासून मला त्रास देतोय, कधीपासून नुसता काव 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 करते. तूच बोल काय ते. तर आजचा हा ब्लॉग ना खूप मजेशीर आहे. म्हणजे आम्ही ना खरं तर लग्नासाठी गेलो होतो आणि लग्न झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि संध्याकाळी असं जस्ट डिसाईड केलं की चला आपण जरा फिरून येऊया रानात. आणि आम्ही रानात असंच फिरायला गेलो होतो आणि फिरता फिरता आम्हाला ना मस्तपैकी असा कुणाचा तरी आंबा दिसला झाडावरती, कुणाच्या तरी झाडावरती. तर आम्ही तो मस्तपैकी काढला, तो लपून छपून काढलाय तो. ठीक आहे, चालतं कधी कधी. आणि त्याचबरोबर आम्ही फणसाची भाजी तर खाल्ली होती, पण आम्हाला बरका फणस खायचा होता, तर आम्ही फणस काढायला सुद्धा गेलो होतो. आणि तर तोच हा माझा ना पहिली गोष्ट तर पहिला एक्सपिरियन्स होता माझा, त्यामुळे खूप मजा आली होती. तर आज तोच व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते, तीच मजा मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग ब्लॉगकडे वळूयात. मी इथे मस्तपैकी आमचं झाडं झुडं बघायला आलोय. कुठे खाय दादा दाखवतोय आता आम्हाला, बघूयात. आणि ही आहे आमची मणिमाऊ, जी गवत खाते. बहुतेक हिचं पोट खराब असेल म्हणून ती गवत खाते. गावी आल्यावरती ना काय दिसू किंवा न दिसू हे नक्कीच दिसतील प्रत्येकाच्या घरी. एक तरी मणिमाऊ नक्कीच असेल. तर चला आपण बघूयात, हिला खाऊ दे गवत. कोणाचं काय आहे? मला दिलेलं हेच आहे ना, पिंट्याच आहे ना. अरे पहिले धरायचे, पहिले पिंट्या घेऊन. आणि तो झाड खूप मोठं होतं, आता छोटं केलंय त्या, है ना अक्षरा. मोठं होतं ते झाड, अरे मस्त आंबे आहेत, छान छान लागायचे, खायचे का बेटा? भारी आंबे होते एकदम रायवळी होते, पण भारी रायवळी होते ना ते. अरे पिवळा पिवळा एकदम आंबा, खायला पण छान. चौगात्री बोलली ना ती. अच्छा, हा वाला, हा आंबा नाही माहिती. तो पण फणस चौघात राहायची. फणस आहे की जांब आहे ती? कुठे तो बघ उभा गेलाय झाड समोर पुढे अजून. अच्छा, व्हायचे पावसात ना ते मस्त असे फणस लागलेत. पाऊस. हा, आपले सर्व फणस पावसात नाही जातात, काय बोलतो? लवकर होतच नाही. तो बघितलंस ना किती छोटा आहे तो, आता आपण त्याची भाजी कोवळी बनवू शकतो असं आहे. कोणता हा वाला? खाली तो तिकडे व्हायची तिकडे होता. अरे आपण खाली तो तिकडून आलो, इथून आलो ना आपण, इथे जेवण बनवतात ना. हे बघा आमची ताई कशी फणसाला बघायला चाललीये, फणसाला हात लावायला गेली ती. बदला लिया बदला. फणस बघितला कुठे? बाहेर होता तो, हा, तो बघितला मी. तेवढी साईज व्हायला हवी. काय गेला? आता छोटी आहे. नाही, वरती आहेत ना, वरती वरती धरले ते मोठे. वरती मला नाही. अगं, हा, गरेवाले पाहिजेत यार, गरे खायचे गरे. मला पण बाबूंच्या बागेत चाललंय. हे इथे दिसतात ना, मोठमोठे दिसतात. तिकडे येऊ शकत नाही, जाऊ तिकडे. माहिती पण नसेल धरलेल्या, इकडे मस्त मोठा.
त्याला पण हात लावायला चाललीस का? हे आहेत रतांब्याचं झाड. हे पण आपलंच आहे ना वहिनी? मग कोणाचं आहे? त्यांचंच आहे. मांडव खाली हे बघा मस्त असे ताजे रतांबे भेटले. हे बघा काय भारी आहे. नॅचरल कोकम सरबत पी. असं पडलेले ताईनी मस्त पैकी असा फ्रेश रतांबा तोडून काढलाय. पडलं. त्याचं तोंड बघूनच कळतंय. बीज दिली तिला, पण मला हे चव घ्यायचे नंतर गोड लागणार. हे घे माझे दात हे होतात ना शिव. हे घे पाहिजे ना, बघायचं ना. घे इथूनच आम्ही दगडी मारत होतो. हा तिथे जर दिसतंय आई मी सांगते तेव्हापासून मी या झाडाचं बघायचं बंद केलं. मी हा इथे मस्त पैकी आंबा दिसतोय आणि ताईचा विचार आहे की हा चोरायचा काढायचा. हमारा ही है वो झाड़ किसी ने दूसरे ने लगा है. त्याच्याने वर जायची काय झाड लवकर खाली कशी बरोबर तिथून आहे ना वरती, तिथून वरून आहे नंतर. जा लवकर जा फटाफट. बाहेर तिथे खाल तिथे ना बा तिथे वाईट दुसरा बाजू इकडे. हा कडक नको बाबा. चढ ना दुसरा. अरे चढलीस दुसरा बाईट आणि दुसरा बाईट दुसरा बाईट हे लवकर तिला कोण. तू चल. अरे कोण नाही चढ ना तू. आता गावात कोण नाही. तुझी कैरी घेऊन आपण काय करणार? कापू ना त्याला, पिकवू ना आपण. पिकवून चटणी करू त्याची मस्त मसाला. बघितलेलं असेल नंतर गायब करून मला नाव आहे. तू नाही तू जा ना बा 3 घंटा. अरे कोण बघते, कोणाला कळणार आहे. ज्याचं आहे त्याला विचारूनच तो. अरे काय ना तू बाबा फटाफट. हा चढली काढ लवकर. आणि ताईनी कैरी जी आहे खराब होणार. ताईनी कैरी मस्तपैकी काढली आहे. आता बघूया चटणी बनते की काय बनते. आओ आओ आता आम्ही आजीचा फणस बघायला चाललोय. आजीने आम्हाला पिकलेला फणस खायचा आहे आणि आता त्याच्या शोधात चाललोय आम्ही. काय आता इथे काकी आम्हाला आजीचं फणसाचं झाड लावलेलं माझ्या आजीने, तर ते दाखवायला चालले. आणि आम्हाला फणस पण खायचंय बरकावाला, तर तेच आम्ही बघायला चाललो. आता हे झाड आहे ते माझ्या आजीने लावलंय. हे ह्या आजीने लावलंय ना ग. मग हे फणसाचं झाड आहे ते
माझ्या आजोबांनी लावलंय आणि आम्हाला फणसाचे गरे खायचे आहेत म्हणून आम्ही आलोय. आणि इथे नुसते आपली माकडं इकडे तिकडे फिरतायत. हे फणसाचं झाड आहे ते माझ्या आजीने लावलंय. आणि हो माझी आजीच, तुझी पणजी आजी. आणि लय लय असे फणस लागलेत. आणि हा इथे आमचा छोटा डॉन चाललाय फणस काढायला. चलो चलो, हो गया हो गया. खतरों के खिलाडी. अरे पण ही काठी मध्ये ना सोडू नको, जाईन मी झाडासकट. जाईन मी झाडासकट. फिरव फिरव, तूच करू शकतेस. आजीची ताकद. हा गोल गोल उलट कसं केलं. बारको पण पडा ह्याच्या आतमध्ये जा ना, हे बाहेर चालू काय आतमध्ये हो. अगं तिकडे सोड, तिकडे खाली जाते. नाही ते दगडावरच जा. खाली काय नाही असं ते हे आहे ना. जा दे पाय, काय नाही. अरे मग फक्त ते ताई, ऑफिस वाल्यांचा पगार करायचा. तो वरच्या बाजूचं काढतो. हा तर अजून पिळवट. हा पिळवट जरा. ओढ. हा तो काढ. कमाल. हे बघ किती खाली पडला. परत फिरवायचं. काय ना, आपण आंघोळ करूयात. हा आता ये. हा त्या बाजून खालचा काढतोय. त्या बाजून घ्या, नाही तर दिसणार. अरे तसंच फिरू होतो गोल गोल. लगेच फिरवता येईल लागता खाली. कमन कमन, झालं झालं. अजून तसंच फिरव. हा झालं. त्या बाजूचा का. हा अजून अरे अजून कोणता ते पडला. अजून फिरव. फणस खायचंय ना. वर असतं बघू. वर. अरे आला 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 आला, फायनली आला. मी हा फणस काढलेला आहे आमच्या ताई साहेबांनी. दोन फणस काढून आणले.
तू तर एकच काढत होती ना, दुसरा कुठून निघाला? ते खाली आहेत बघ दोन. आमची ताई फणस घेऊन चालली आता कापूक. मस्तपैकी काढलंय तिने. मग कसा होता एक्सपिरियन्स तुझा? गप्रे. आणि हे आम्ही आलो आमच्या घरी. हा मी काढला. मेहनत घेतली ताईनी, कोणी सार्थक नाही. खाई मी मेहनत केली असा वाटत. पण आम्हाला कळलं की हे पिकलेलेच नाहीयेत. काका बोलतात पिकलेलेच नाहीयेत. काय कवळत कवळे. मग कसा वाटला आजचा व्लॉग? आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.